हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। आज आहे दसरा आणि माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना हॅप्पी दसरा। सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा। आज दसरा होता ना, साडीवाला आलता। ती लाल साडीच मम्मीला आवडलेली, पहिली तीच घेतलेली काढून। तीच घेतली, दसरा होता तर लाल साडी घेतली। मग ती साडी घेऊन मम्मी बोलली की चल इकडे टिकल्या लावायला बस। तर टिकल्या लावीत घेतलीला मी सगळे आला। जाम हातियार होतं टिकल्या लावायचं, पटापट पटापट लावून घेतलं। मग तिकडं टिकल्या लावून झाल्यानं लगेच इकडं मांडीत घेतलं आपल्या हातियार सगळं हातियार म्हणलं तर बरं तिकडं मशनीची पण पूजा करावं लागेल। ते मांडून घेतलं ना, लगेच गेलो मशनीची टिकल्या लावायला। आपली पहिली मशीन, मग नंतर लगेच दुसरी मशीन आपली काली मशनीला पण मी टिकल्या लावून घेतल्या। मग तिकडे गेलो फ्रीजला लावायला। मग तिकडे फ्रीजला टिकल्या लावत होतं तर मम्मी बोलली बाहेर चक्की आहे, चक्कीला पण लावून घे टिकल्या। मग बाहेर गेलो चक्कीला टिकल्या लावायला। मग तवरण बोलते गाडीला पण स्वस्तिक भरून जे। मग स्वस्तिक भरायला गेलो तिकडे गाडीला, या गाडीला भरल्या आणि त्या गाडीला पण भरायला घेतल्या। मग स्वस्तिक इकडं स्वस्तिक भरीत होतं तर तिकडं मामाचा दिसली येताना। मामाना मामी आली आहे अशी, तर मामाचा विचारलं कुठे गेलती, तो बोलते गेलतो पाया भरायला। बरे या मग आता घरात बसा। मामी आली ना, मामी सांगते लाडू बनव जेवून यायचं, तसं नाही आम्हाला सांगते लाडू बनवायला। सांग आई मामा जेवून यायला पाहिजे ना, आम्हाला सांगते। मामाचा चालली घरा टाटा टाटा। जेली आमची मोठी, आम्ही ना मोठा आमा होता। मम्मी बघ कशी पळाली। घरानं ना मग देवीचे सजावट केली, गजरा बिजरा लावून घेतला त्याला आणि मग सगळं मांडून घेतलं। मग पाया परायला मग मी गेलो पाया परायला। पहिला मम्मीने पाया परून घेतला, मग सगळे एक पाया परायला आली। मग मम्मी आली पाया परायला, मम्मीने पाया परून घेतला तर लगे तिकडं पप्पा आला पाया पाडायला। पप्पा पण पाया पडून झालं तर आणि आला पाया परायला। पाया पडतो तर याचा लक्ष चॉकलेट आणू गेला। याला झालं तर पाया पडताव कवा ना चॉकलेट खाताव कवा, घेतला शेवटी आणि चॉकलेट। तिकडं पाया परून झाला तर बाहेर गेलो गाडीला आरती करायला। पहिले आपल्या गाडीला आरती केली, नंतर लगेच दुसऱ्या लाल परीला आपली आरती केली। मी आरती करून घेतली तर पप्पाने तिकडं नारळ फोडला। नारळ फोडून झाला तर पप्पा गाडीला नारळ ठेवत होते। नारळ ठेवला। मग इकडे मी थोडीशी शूटिंग केली, नंतर माझ्या मशनीला गेलो हार लावून पूजा केली। मग इकडे दुसऱ्या मशनीला पण हार लावून पूजा केली। पूजा झाली करून, आता भाकरी बोलायच्या। हॅलो गाईज, इकडे मम्मी काहीतरी बनवीत घेतले। मम्मी का बनवीत घेतले? मम्मीने साबुदाण्याचा लाडू बनवून घेतले। मम्मीने साबुदाण्याचा लाडू बनवीत घेतले। तर मम्मीने साबुदाणे भुजले, नंतर मिक्सर मध्ये दळून घेतले आणि शेंगदाणे भुजले आणि मिक्सर मध्ये दळून घेतले आणि साखर मिक्सर मध्ये घातले आणि डालडा लाडू बनवीत घेतले। आणि लाडू तो वलतच नाही, तुटता नाही साखर। साबुदाण्याचं लाडू बनवलं ना आम्ही, कारण की आम्ही उद्या चालल्या पंढरपूरला सगळीजण आणि एकादशी पण होऊन देणार, त्यासाठी आम्ही साबुदाण्याचं लाडू बनवला। लाडू झालं बनवून नाही, प्रिन्सी आली ती पाया परायला। मला बोलते पाय दे, मी पाया पडताव। माझे पाया पडली ना, तिकडं पप्पाचे पाया परायला गेली, मम्मीचे पण पाया पडली, पण सोना कोणालाच दिला नाही, तशीच जेली जेवून। सगळा झाला ना, आम्ही घेतला इथं जेवायला मुलाची भाजी ना भाकर होती ना, तिकडं वाटाण्याची भाजी होती। इथं तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका।